ऍक्ट होतात ती हे बघतच नाही कोणी की ह्याच्या आधी काहीतरी बोलला असेल ना, तो कशाच्या अनुषंगाने बोललं गेलंय, कुठल्या संदर्भात बोललं गेलंय, हे फार महत्वाचं आहे ना. सगळेच महापुरुष आपले, सगळ्या महापुरुषांबद्दल पण असंच आहे, त्यांचे त्या त्या काळातले संदर्भ वेगवेगळे असतात. फुल्यांच्या काळातला संदर्भ वेगळा असेल, आंबेडकर साहेबांच्या काळातला संदर्भ, सावरकरांच्या काळातला संदर्भ. एक तर आपण सगळे ना आत्ता जन्माला आलोय, हे गेल्या 40-50 वर्षात जन्माला आलेली माणसं आहोत आपण. स्वतंत्र भारतात सुखेने व सुरक्षित घरात जन्माला आलेले आहोत. आपल्याला ना पोलिसांचा दंडा पडलाय कधी, ना कधी जेल जावं लागलंय, काही माहीत नाही आपल्याला. आपण आत्ता बसून ठरवणार. तेव्हा सावरकर चुकले होते, त्यांनी माफीनामा लिहिला, गांधींनी असं केलं, आंबेडकरांनी तसं केलं, फुल्यांनी तसं केलं. काय माहिती तुम्हाला तेव्हाची परिस्थिती नको माहिती. 1000 वर्षापूर्वी काहीतरी एक ग्रंथ आहे, सावरकरांचं खूप छान वाक्य आहे, कुठलाच ग्रंथ चुकीचा नसतो, कारण तो ग्रंथ त्या काळानुसार लिहिला गेलेला असतो. ग्रंथ अपडेट होत नाहीत, ते लिहिले गेले, लिहिला गेला. रामायण बदलू शकत नाही तुम्ही, महाभारत बदलू शकत नाही, मनुस्मृती बदलू नाही शकत. मग बदलू काय शकता? मोबाईल, घड्याळ, कारण ही टेक्नॉलॉजी आहे, हे तंत्रज्ञान आहे, हे विज्ञान आहे, हे सदैव अपडेट होत असतं. अशी घड्याळ पूर्वी नव्हती, आता घड्याळ असं आलं. पहिला आला तो मोबाईल असा नव्हता, टेलिफोन असा नव्हता, सगळं बदललं. मग टेक्नॉलॉजी जी बदलते, जी अपडेट होत असते, ते आहे विज्ञान. मग विज्ञान हा तुमचा धर्म व्हायला पाहिजे, हे सावरकर आहेत. अहो माहितीच नाही कोणाला. आणि आपण सगळ्या महापुरुषांचं चांगलं घ्यावं ना. महापुरुष आहेत ना ते शेवटी. महादेव नाही ना म्हणत आपण कुठल्याही महापुरुषाला. मी म्हणतो काय महापुरुष आहे. टिळक फार मोठे, सावरकर फार मोठे, गांधीजी फार मोठे. आज मी नथुराम गोडसे जवळ घ्या, मी कधी गांधीजींना शिव्या नाही घातल्यात, मी कुठल्याही असंस्कृत शब्दात कधीच बोललो नाहीये. हां, मला त्यांचं जे पटत नाही ते नाही पटत, ते सुसंस्कृतपणे मी सांगू शकतो, मला हे नाही पटत. त्यांचा जो पराकोटीचा मुस्लिम लांगुलं चालन किंवा त्यांनी जी खिलाफत आंदोलनाला सपोर्ट केला, तो आपल्याला नाही पटला. तर ते नाही पटलं म्हणू शकतो ना.